तर आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुनेत्र पवार, नरेश अरोरा हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत। जय पवार, पार्थ पवार सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। सुनेत्र पवार शनिवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि त्यानंतर आता ही दृश्य आपण पाहतोय। सुनेत्र पवार, नरेश अरोरा, जय पवार, पार्थ पवार हे मुंबईकडे रवाना झालेत। आज दिवसभर राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत जोरदार चर्चा सुरू होती। राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे सर्व, धनंजय मुंडे हे सुद्धा मुंबईमध्ये होते आणि चर्चा सुरू होती मुख्यमंत्र्यांची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्यांनी भेट सुद्धा घेतली होती आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव समोर आलं आणि या नावावर शिक्कामोर्तब झाले। शनिवारी संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि त्यासाठी आता सुनेत्रा पवार ह्या बारामतीहून मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत। बाय रोड त्या मुंबईकडे रवाना झालेले, त्यांच्यासोबत नरेश अरोरा हे सुद्धा आहेत आणि जय पवार, पार्थ पवार हे सुद्धा सुनेत्रा पवार यांच्यासोबत मुंबईकडे रवाना झालेत। ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत ज्यावेळेस सुनेत्रा पवार ह्या बारामतीहून निघाल्या आणि त्या मुंबईकडे रवाना झालेले आहेत। शनिवारी संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि ही शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवार या मुंबईकडे रवाना झाल्या। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्या सोबत जोडलेत। नवनाथ, किती वाजता सुनेत्रा पवार ह्या बारामतीहून निघालेल्या आहेत आणि मुंबईकडे जाण्याचा त्यांचा प्रवास कसा असणार आहे? नक्कीच जगदीश, आज जे राजकीय घडामोडी घडलेले आहेत त्यानुसार सुनेत्रा पवार जे आहे ते 10:50 जे आहे ते बारामती येथील सहयोग निवासस्थानाकडून मुंबईच्या दिशेने जे आहे ते रवाना झालेले। खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री पदाचे जे पद ग्रहण करणार किंवा शपथविधी जो सोहळा होणार आहे त्यासाठी सुनेत्रा पवार जे आहे ते आता बारामतीतून रवाना मुंबईच्या दिशेने झालेले आहेत। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव जे आहेत ते जय पवार हे देखील त्यांच्याबरोबर आहेत। त्याचबरोबर नरेश अरोरा देखील या दौऱ्याच्या दरम्यान त्यांच्याबरोबर असणार आहेत। खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पद हे जे आहे ते कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होतं। सकाळपासूनच जे आहे ते या घडामोडी सुरू होत्या। खऱ्या अर्थाने अजितदादा यांच्या अंत्यविधी झाल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी जे धार्मिक विधी करून पवार कुटुंबीय जे आहे ते निवासस्थानी या ठिकाणी दाखल झाले होते। त्यांना भेटण्यासाठी अनेक नेते कार्यकर्ते देखील दाखल झालेले होते। मात्र यानंतर उपमुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होतं। यामुळे दिवसभर जे आहे ते राजकीय खलबतं पाहायला मिळाले आणि यानंतर आता मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांची जी आहे ती बैठक झाली। या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नंतर आता उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवार यांनाच मिळावं अशी शक्यता जी आहे ते वर्तवली जाते आहे। त्यानुसार आता राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये जे शिक्कामोर्तब झालं की सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करण्याचं शिक्कामोर्तब झालं। त्यानुसार आज खऱ्या अर्थाने आता 10:50 बारामती सहयोग निवासस्थानातून सुनेत्रा पवार जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। जगदीश, मात्र नवनाथ, अजित पवार यांच्याकडील उपमुख्यमंत्री पद हे सुनेत्रा पवार यांना मिळणार आहे, दिलं जाणार आहे। मात्र अजित पवार यांच्याकडची कोणकोणती खाती ही सुनेत्रा पवार यांच्याकडे राहतील या संदर्भात या बैठकीत काही चर्चा झाली आहे? जगदीश, सध्या तरी ते अजितदादा यांच्याकडे जे मंत्रिपद जे होते ते मात्र अद्याप सुनेत्रा पवार यांना मिळतील का हे मात्र अद्याप समजलेलं नाही। कारण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की अजित पवार यांच्याकडे जे अर्थ खातं होतं ते अर्थ खातं जे आहे ते आता देवेंद्र फडणवीस हे स्वतःकडे घेणार असल्याची माहिती देखील त्यांनी सांगितलेलं आहे। कारण त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं होतं की येणारं बजेट जे आहे ते मीच सादर करणार आहे। यामुळे आता उद्याच्या घडामोडीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण उपमुख्यमंत्री पद फक्त आता सध्या तरी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्याचं ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जगदीश जी, मात्र नवनाथ, एकीकडे उपमुख्यमंत्री पद हे सुनेत्रा पवार यांच्याकडे दिले गेले, मात्र राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षाचा एक मोठा प्रश्न आहे। त्या संदर्भात या बैठकीत काही चर्चा झाली आहे?
नक्कीच दोन्ही राष्ट्रवादी जे आहे ते विलिनीकरणाची शक्यता जी आहे ते सुरू होती. ज्यावेळेस अजितदादा होते त्यांनी देखील अशी शक्यता वर्तवली होती की दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरण करायचं. मात्र अजितदादा यांचं निधन झाल्यानंतर ही शक्यता जी आहे ती मावळली होती. खऱ्या अर्थाने दोन्ही राष्ट्रवादी जे आहे ते पवार कुटुंबे एकत्र बसणार आणि दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरण करण्याचा निर्णय घेणार अशी शक्यता होती. मात्र आता या घडामोडी थोड्याशा दूर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री पद जे आहे ते सुनेत्रा पवार यांच्याकडे गेल्यानंतर हा सोहळा झाल्यानंतर शक्यता जी आहे ते दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाची बाबतची शक्यता म्हणजे चर्चा जी आहे ती होईल अशी शक्यता वर्तवली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. जी जगदीश, मात्र नवनाथ, या सर्व घडामोडीनंतर पवार गटाकडून काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत का? पवार गटाचं नेमकं म्हणणं काय? सध्याच्या घडीला शरद पवार असतील, सुनेत्रा पवार असतील किंवा रोहित पवार असतील यांच्याकडून अद्याप तरी दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत कुठलीही चर्चा आता सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा चर्चा बोलली जात नाही. यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण कधी होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. धन्यवाद नवनाथ दिलेल्या या माहितीबद्दल. तर सुनेत्रा पवार ह्या मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत. त्यांच्यासोबत नरेश अरोरा आहेत. तसंच सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार, पार्थ पवार हे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. मुंबईकडे रवाना झालेले आहेत. शनिवारी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि त्यासाठी सुनेत्रा पवार या मुंबईकडे रवाना झालेले आहेत. बारामतीमधून 10:50 या वेळेमध्ये ते मुंबईकडे सर्वजण रवाना झाले.